ठाणे महापालिका क्षेत्र आणि परिसरातील वाहतुकीच्या स्थितीमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी MMRDA मार्फत रस्ते विकासाची विविध कामं सुरू आहेत. या कामांसाठी आवश्यक असलेल्या भूसंपादनातील अडचणी, पर्यावरण मान्यता, वृक्षांशी निगडित विषय इत्यादी गोष्टींबाबत ठाणे महापालिका पूर्णपणे सकारात्मक आहे. हे विषय तातडीनं मार्गी लावण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केलं जाईल असं पालिका आयुक्त सौरभ राव यांनी स्पष्ट केलंय. MMRDA मार्फत ठाणे महापालिका क्षेत्रात सुरू असलेल्या वाहतूक सुधारणा प्रकल्पांबाबत आढावा घेण्यासाठी पालिका आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीला MMRDAचे अतिरिक्त महानगर आयुक्त अश्विन मुदगल, पालिकेचे अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, सहाय्यक संचालक नगररचना संग्राम कानडे, पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांच्यासह पालिका, MMRDA, महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभाग इत्यादींचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. घोडबंदर रस्ता आणि सेवा रस्ता यांचे एकत्रीकरण, आनंदनगर ते साकेत उन्नत रस्ता, बाळकुम ते गायमुख किनारी रस्ता, गायमुख ते पायेगाव खाडीपूल, कासारवडोली ते खारबाव खाडीपूल, कोलशेत ते काल्हेर खाडीपूल, ठाणे बोरोली भुयारी मार्ग या वाहतूक सुधारणांच्या प्रकल्पांचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. दरम्यान ठाणे महानगरपालिकेशी निगडित भूसंपादन, पर्यावरण परवानगी, वृक्षारोपण, जल मलस वाहिन्यांचं स्थलांतरण या वेळेला बैठकीमध्ये चर्चा झाली.